मित्राची रूम मैत्रिणींना नेलं आणि पुढे जे घडलं. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात थरकाप उडवणारं वास्तव समोर येतंय. आरोपींनी फक्त व्हिडिओ व्हायरल केले नाही तर 2 पीडित मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर येतोय. एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्यानं घेऊन तिथं मुलींवर अत्याचार केल्याची कबुली मुख्य आरोपी अयान अहमदनं दिली आहे. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार 19 वर्षीय अयान अहमद याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. अयाननं पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटलंय की त्यानं अमरावती इथल्या एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर नेऊन 2 मुलींचं लैंगिक शोषण केलं. या कामासाठी तो मित्र अयानला काही तासांसाठी आपली खोली उपलब्ध करून द्यायचा. पोलिसांनी या रूम मालक मित्राला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून त्या अत्याचाराची पुष्टी झाली आहे. आरोपींनी पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. परतवाडा मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये एकूण 11 अधिकारी आणि 40 कर्मचारी असतील. यात 2 महिला अधिकारी, 1 सायबर अधिकारी आणि दुसरे क्राईम अधिकारी असतील अशी माहिती अमरावतीचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. तसंच या प्रकरणाचा तपास हा अत्यंत जलद गतीनं केला जाईल. आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी 2 आरोपींना आम्ही अटक करणार आहे असंही ते म्हणाले. यामध्ये 19 वर्षीय अयान अहमद तन्वीर अहमद हा मुख्य आरोपी आहे ज्याने अत्याचार केलाय. त्यानंतर 20 वर्षीय उजेर खान इक्बाल खान हा व्हिडिओ डाउनलोड करून प्रसारित करायचा. त्यानंतर 22 वर्षीय मोहम्मद साद मोहम्मद साबीर हा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ शेअर करायचा. तर 24 वर्षीय तरबेज खान तस्लीम खान हा व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभागी होता. आणि यासोबतच एकूण 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या प्रकरणात आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्यांचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आणि ते म्हणाले की 180 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच 350हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर तपासाला वेग आला आणि रोज धक्कादायक खुलासे हे समोर येऊ लागले. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटी तपासात प्रकरण काय वळण घेतं हे लवकरच कळेल. पण तुम्हाला या गंभीर प्रकाराविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.